हाऊसफुलच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत। तसा हा आपल्या डोक्यावरचा सूर्यनारायण रोजच उगवतो, पण त्याची एंट्री रोज वेगवेगळ्या चित्रपटातल्या हिरो सारखी। त्यातही दिवाळीचा सूर्य म्हणजे बिग बजेट फिल्मचा सुपरस्टारच जणू। भरभराटीची ही पहाट भूतकाळ धुवून संपन्न भविष्याकडे नेणारी। मराठी रंगभूमीवरही ही पहाट मोठ्या जल्लोषात साजरी झाली। गाणी, गप्पा, किस्से यांच्यासह या संगीतमय मैफिली अशा जोशात रंगल्या। बापट, अनिकेत विश्वासराव, पल्लवी सुभाष यांच्या गप्पांसह बहारदार गाण्यांनी रंगाईने सादर केलेली दिवाळी पहाट चांगलीच बहरली। शुभंकरोतीतली मी तेव्हा किमया हे कॅरेक्टर कॅन्सर पेशंट होतं आणि त्यामुळे बरेच कॅन्सर पेशंट्स माझे फ्रेंड्स झाले फेसबुकवरती। ते आपणहून आजही मला माझ्या टचमध्ये आहेत आणि माझ्यासाठी हे स्पेशल एवढ्यासाठी आहे कारण ती किमया बघून त्यांना कुठेतरी बरं वाटलं आणि त्यांना कुठेतरी त्या किमयामधनं पॉझिटिव्हिटी मिळाली। सो म्हणून शुभंकरोतीचं गाणं। काळोख सर्व प्राशून घेते अन पहाटेची मी प्रभा होते। सांजवेळी देवणारी चंद्रशीतल दीप ज्योती शुभंकरोती। वा 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 वा। प्रेमात पडणं कॉम्प्लिकेटेड असतं। खूप होतं, म्हणजे मी उगाच याला खूप भाव देत होते आणि तो भावच देत नव्हता। मग अचानक एक दिवस काय त्याला असं वाटलं काय माहिती, आला आणि म्हणला की नाही मला तू आवडतेस। म्हटलं मलाही आवडतं, जरा थांब आपण वेळ घेऊया। पण लग्नाला प्रपोज मी केलं होतं। बरोबर, म्हणजे भाव देत नव्हता म्हणजे नेमकं काय, म्हणजे साधारण तो बहुतेक घाबरायचा का काय। उमेश तू बोल। आज मुलींच्या रसिक काही तुझ्या बाजूने आहेत, काही तिच्या बाजूने आहेत। घाबरायचं म्हणजे काय ते कळेल मला आत्ता। तेव्हा मी बरोबर होतो हे मला आत्ता कळतंय। शादी करनी थी तो किस्मत खुली नहीं, ताजमहल बनवाना था मुमताज नहीं मिली। एक दिन किस्मत खुली, एक दिन किस्मत खुली, मुमताज मिली, शादी हुई। अब ताजमहल बनवाना है तो मुमताज मरती नहीं। तू तिला कुठली भेट दिलीस पहिली म्हणजे वस्तुरूपात? नाही, मला ही मुमताज म्हणून नको आहे, त्यामुळे मुमताजी 14वी बायको होती, 14वी। मुमताज 14वी बायको होती बरं का। ही माझी पहिली आणि माझ्या मते शेवटचीच असेल। अनेक मराठी आता कलाकारां वीग वापरतात असं म्हणतात, तर तुझा वीग कुठला आहे? नाही, माझा बॅड पॅच अजून सुरू झाला नाहीये, त्यामुळे मी पॅच वगैरे काही लावत नाही। प्रेमात पडून सुद्धा केस गळले नाहीत, हे महत्व आहे खरं। नाही, आधी गळत होते, प्रेमात पडल्यानंतर चांगली झाली ग्रोथ। नक्की नाहीये ना, कारण अनेक रसिकांचं असं म्हणणं आहे, प्रेक्षकांचं म्हणणं आहे की अनिकेत विश्वासरावचा केवढा मोठा वीग आहे। नाही, पल्लवी तुला हृदयाचा गुंता आहे आणि केसात पण गुंता आहे माझ्या। मनात गुंता, केसात गुंता। पल्लवी थोडेसे केस ओढ म्हणजे त्याचा गुंता कमी होईल। आम्हाला एकमेकांची ओढ आहे तेवढी पुरे। पहिलं गिफ्ट तिने दिलं होतं, म्हणजे मी प्रपोज करण्याआधी तिने गिफ्ट दिलं होतं। म्हणजे आत्ता मला कळतंय काय ते आमिष वगैरे तसं। टी शर्ट दिला होता तिने एक छानसा असा मस्त, तो अजूनही ठेवलाय मी जपून। ते तू तिला प्रपोज करताना जरा बरे कपडे घालावेस म्हणून। अरे हो।
मी तिने दिलेलं गिफ्ट अजूनपर्यंत जपून ठेवलेलं आहे. पण मी तिला जे गिफ्ट दिलं आहे ते बहुतेक 5 मिनिटंसुद्धा टिकलं नव्हतं असं मला वाटतं. का? तेच सांगेल आता. पल्लवी. अनिकेतने प्रपोज केल्याच्या नेक्स्ट डे आम्ही भेटलो होतो आणि त्याने मला चॉकलेट्स दिले होते कारण मला चॉकलेट्स खूप आवडतात. सो अच्छा, म्हणून 5 मिनिटात. हा उखाणा मी मला गृहप्रवेशाच्या वेळेला घेतला होता. अच्छीत गच्ची, गच्चीत झाड, झाडाला फुलं, फुलांचा पडलाय सडा, उमेशचं नाव घेते मला आता तर याद सोडा. पण हा खरा उखाणा असा नाहीये. खरा उखाणा पण नको कारण नको. दिवाळी पहाटच्या दिवशी इथे आत्ताच म्हणजे गॅसवरच बसतील लोक. झी मराठी हाऊसफुलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. झी मराठी आणि हाऊसफुलच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना ही दिवाळी समृद्धीची, सुखाची, भरभराटीची जाओ. पुढचं सगळं वर्ष मनासारखं जाओ हीच प्रार्थना. शुभ दीपावली. शुभ दीपावली. अनोखी पहाट आपल्या कुटुंबियांबरोबर मराठमोळ्या सांस्कृतिक जल्लोषात अनुभवणं ही एक पर्वणीच. या निमित्ताने येणारी नवी पिढी ही पारंपरिक रंगात रंगतेय यासारखी कौतुकाची बाब नाही.